प्रत्येक माणूस स्वतःचे कर्म हे स्वतःच लिहितो। दररोज फक्त 10 मिनिटे या गोष्टी स्वतःला सांगत चला। माणसाचे जीवन म्हणजे स्वतःला दिलेल्या सूचनांचे परिणाम आहे। मनुष्य आपले स्वतःचे कर्म स्वतःच करत असतो, परंतु अनेक वेळा असे जाणवते की त्याला स्वतःच्या सभोवताली असणारी परिस्थिती किंवा व्यक्ती या त्रासदायक ठरू शकतात। मानसिकदृष्ट्या स्थिर असलेल्या व्यक्ती या देखील इतक्याच महत्त्वाच्या असतात की तक्रारीने ते चिंताग्रस्त होऊ शकतात। इतरांच्या तोंडावर आपण लगाम तर ठेवू शकत नाही ना, परंतु स्वतःची आंतरिक स्थिती काही अशा प्रकारे बनवू शकतो की इतरांच्या बोलण्याचा त्रास हा आपल्याला होणार नाही। त्यांची सुरुवात आपल्याला काही सूचना म्हणजेच पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी करायची आहे। या सर्व सूचना स्वतःला द्यायच्या आहेत। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर आपण आपल्या माइंडला असे ट्रेन करायचे आहे की तुमच्या आयुष्यात कितीही मोठे संकट आलं तरी तुम्ही खचले नाही पाहिजे आणि त्या संकटांना तुम्ही अजून जबरदस्त इच्छाशक्तीने आणि मेहनतीने सामोरे गेलं पाहिजे आणि याचे रिझल्ट हे जबरदस्तच असलं पाहिजे। हे देखील तितकंच खरं। हे विचार तुम्ही स्वतःला दररोज हेडफोन लावून ऐका किंवा स्वतः तुमच्या मनाला या गोष्टी पटवून द्या आणि दररोज 10 मिनिटं मेडिटेशन करताना या गोष्टी स्वतःला सांगत चला। त्यामुळे अनेक नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वतःला नक्कीच दूर ठेवाल। या अशा गोष्टी असतात की ज्या आपल्या जीवनामध्ये खरंच खूप आवश्यक असतात आणि या गोष्टी जीवनामध्ये आणण्यासाठी आपल्याला या गोष्टी स्वतःला दररोज सांगणं देखील तितकंच गरजेचं आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। महत्त्वाचं म्हणजे ज्या 10 गोष्टी 10 मिनिटांच्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक विचारांना प्रोत्साहित करण्यासाठी नक्कीच मदत करणार आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे। मी माझ्या जीवनाचा लेखक आहे। प्रत्येकाला स्वतःला सर्वप्रथम हे सांगायचं आहे, मी माझ्या जीवनाचा लेखक आहे। मी माझ्या जीवनाचा निर्माता आहे आणि मीच माझ्या जीवनाचा दिग्दर्शक आहे। या 2 ओळी 2 वेळा तुम्ही नक्कीच स्वतःला सांगत चला। मी माझ्या जीवनाचा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आहे। हे वाक्य ऐकायला देखील किती सुंदर वाटतं। दिवसेंदिवस मी माझे आयुष्य खूप सुंदर आणि अगदीच सुंदर होत चालले आहे आणि ते मी बनवत आहे। मी माझ्या आयुष्यात एक नवीन चांगल्या पगाराचा जॉब किंवा चांगलं आयुष्य जगण्याचं आकर्षण स्वतःकडे ओढावून घेत आहे। मी चांगल्या पगाराची नोकरी आकर्षित करत आहे। मी प्रत्येक परिस्थितीत शांत आणि संयमी आहे आणि मी सक्षम देखील आहे। प्रत्येक कार्य करण्यास मी समर्थ आहे असं मनाला सांगत चला। मी प्रत्येक परिस्थितीत मी नेहमीच आनंदी आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहे। मी सकारात्मक आहे। माझी ऊर्जा मला खूप सारी ताकद देत आहे, जगण्याची प्रेरणा देत आहे। जीवनामध्ये मला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करण्यासाठी मला निरोगी आयुष्य मिळत आहे आणि मी नेहमीच माझ्या शरीराची चांगली काळजी देखील घेत आहे। मी दररोज सर्वत्र आनंद आणि आनंदच अनुभवते। अशा विविध पॉझिटिव्ह गोष्टी जीवनामध्ये आपण दररोज बोलल्या गेल्या पाहिजेत। मी दररोज सर्वत्र आनंदी आणि आनंद अनुभवतो, म्हणजेच माझे जीवन हे खूप आनंदाने भरलेलं आहे। मला पाहिजे असलेल्या सगळ्याच गोष्टी मिळवण्याची आणि पूर्ण करण्याची माझ्यात क्षमता, शक्ती आणि सामर्थ्य देखील आहे। हे आधी स्वतःला सांगा, स्वतःचं सामर्थ्य ओळखा आणि माझ्यामध्ये ज्या काही गोष्टी मी स्वतःला मिळू शकते त्या गोष्टी करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे हे स्वतःला सांगा आणि उठा। माझ्या आयुष्यात सतत संपत्तीचा पुरवठा होत आहे। मी कधीही अपुऱ्या संपत्तीने भरलेला नाही। माझं आयुष्य ही संपत्तीने भरलेलं आहे। माझ्या स्वप्नांचे अनुकरण करण्याची व ती खरी ठरवण्याची धैर्य माझ्यात आहे। माझे स्वप्न हे माझ्यासाठी खूप मला पॉझिटिव्ह ऊर्जा देतात आणि त्या स्वप्नांना जीवनामध्ये सत्यात उतरवण्याची ताकद ही माझ्यामध्ये आहे। मी माझ्या जीवनात समृद्धी आणि यश हे आकर्षित करत आहे। पहा, आपल्या जीवनामध्ये समृद्धी आणि यश हे मिळवण्यासाठी स्वतःमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि त्या दिशेने प्रयत्न करण्याची ताकद आपल्यामध्ये असायला हवी। दररोज मी माझी उद्दिष्ट हे पूर्ण करण्याच्या जवळ येत आहे। मी माझ्या उद्दिष्टांच्या अगदी जवळ आलेलो आहे आणि माझे उद्दिष्ट हे नक्कीच लवकर पूर्ण होणार आहे। मी शांत आणि प्रत्येक परिस्थितीत मात्र संयमी आहे। त्यामुळे मला प्रत्येक परिस्थिती ही अगदी सहजरित्या हाताळता येते। माझ्या शांततेचे ते प्रतीकच आहे। मी फ्रेश आणि आनंददायी वातावरणात काम करते आणि त्यामुळे मी माझ्या कामात परिपूर्ण लक्ष केंद्रित करते। माझं काम हे उत्तमरित्या परिपूर्ण केले जाते। माझे लक्ष केंद्रित असल्याकारणाने माझ्या कामाला ऊर्जा मिळते आणि माझ्या कामात मी उत्कृष्टरित्या प्रदान देखील करते।
अनेक अशा गोष्टी जीवनामध्ये असतात की माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीशी असे काही नातेसंबंध असतात. चांगले ते संबंध आहेतच, प्रेमळ नाते देखील माझ्या जीवनाशी जोडलेले आहेत. अनेक असे नातेसंबंध माझ्याशी प्रेमाने जोडले गेले आहेत आणि त्या नात्यांना मी अगदी मनापासून निभवत आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मी दररोज सुधारत आहे. म्हणजेच माझ्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी मला अपुऱ्या वाटतात त्या गोष्टींना सुधारण्याची मी नक्कीच ताकद ठेवते, प्रयत्न करत आहे. मी एका नोकरीवर काम करते किंवा मी काही गोष्टी माझ्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करते, त्या मला आवडतात, त्या माझ्या आवडी आहेत आणि माझ्या आवडीप्रमाणेच मी काम करत आहे. त्यामुळे मला पैशांची कोणतीही चिंता नाही. पैशांअभावी मला कोणत्याही कामामध्ये किंवा आवडीच्या गोष्टी न करण्यामध्ये मला कोणीही रोखू शकत नाही. मी ठाम आणि स्पष्टपणे मला व्यक्त करण्यास सक्षम आहे. मला पटणाऱ्या किंवा न पटणाऱ्या गोष्टी मी सहजपणे स्पष्टपणे मांडू शकते. मी फक्त चांगल्या आणि आनंदी विचारांना माझ्या मनात येऊ देत नाही, तर चुकीच्या गोष्टींना स्पष्टपणे विरोध करण्याची क्षमता देखील माझ्यामध्ये आहे. मी लोकांशी प्रेमाने जवळ करीत आहे, लोकांना मी प्रेमानेच समजावत आहे. लोक माझ्या आयुष्यात आकर्षित होत आहेत. माझे नाते लोकांशी प्रेमाने जुळत आहे. अनेक लोक माझ्याशी जोडले जात आहेत. माझं जनतेशी असलेलं नातं हे प्रामाणिकच आहे. मी सर्वांशी चांगलाच वागत आहे आणि मला आयुष्यभर सर्वांशी चांगलंच वागायचं आहे. त्यासाठी मला सद्बुद्धी देखील मिळत आहे. दिवसेंदिवस मी माझ्या ध्येयाकडे जात आहे. माझी ध्येय ही माझी सत्कर्मी कामासाठी मी मार्गी लावत आहे. मी माझ्या वेळेचा सदुपयोग करत आहे आणि मी ते प्रत्येक काम हे वेळेवरच पूर्ण करत आहे. त्यामुळे मला वेळेचे भान हे नेहमीच असतं. वेळ ही अनमोल आहे आणि त्या वेळेला जपलंच पाहिजे. हा मेसेज, ही गोष्ट मला नक्कीच पटत आहे आणि त्या गोष्टीचा मी वापर योग्यरित्या करत आहे. मी माझ्या आयुष्यात आलेल्या संधीची सोने करत आहे. प्रत्येक संधी माझ्या जीवनामध्ये एक नवीन ऊर्जा घेऊन येते आणि त्यातून मला नवीन अशा गोष्टी साध्य करता येतात. माझ्या आयुष्यात दररोज आश्चर्यकारक गोष्टी घडत आहेत आणि त्यामुळे मी अजून अनेक अशा चांगल्या रीतीने माझे ध्येय हे प्राप्त करण्यासाठी, यशाकडे जाण्यासाठी मला मदत करत आहे. माझ्या जीवनात आश्चर्यकारक म्हणजेच अगदीच पॉझिटिव्ह गोष्टींची दिशा ही ठरलेली आहे. त्या दिशेने मी प्रयत्न करत आहे, त्या दिशेने मी चालत आहे. मी माझी धैर्य आणि सहनशीलता दररोज वाढत आहे आणि सुधारत देखील आहे. माझ्यामध्ये सामर्थ्य आहे की मी माझ्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकेल. मी दररोज सकाळी सगळीकडे आनंदी आणि हॅपीनेस असं अनुभवत असते. दररोजची सकाळ ही अगदी आनंदाने बहरते. मी दररोज सकाळी सर्व काही गोष्टी, प्रत्येक रात्री झोपण्याआधी मी पटकन आणि लवकर झोपते देखील आणि मी सकाळी लवकर उठून माझे काम पूर्ण करते. या अनेक अशा छोट्या मोठ्या गोष्टी जीवनामध्ये असतात, पण त्या जीवनामध्ये आचरणात आणण्यासाठी स्वतःला 10 मिनिटे या गोष्टी दररोज सांगत चला. खरंच आपण या गोष्टी कितपत पाळतो? मी प्रत्येक परिस्थितीत शांत आणि संयमी आहे. आपण असतो का? आणि मी सक्षम देखील आहे प्रत्येक कार्य करण्यासाठी. पण आपण ठरवलेले प्रत्येक कार्य हे आपण आपल्या ठरवलेल्या वेळेनुसार करतो का? मी नेहमी आनंदी आणि सकारात्मक आहे हे स्वतःला सांगत चला. त्याची गरज खरंच प्रत्येकाला आहे. जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या अंतर्मनाला या गोष्टींची जाणीव करून देतो तेव्हा मी निरोगी आहे आणि मी नेहमीच माझ्या शरीराची काळजी घेतो. माझे आरोग्य हे उत्तमरित्या आहे. मी दररोज सर्वत्र आनंद जगत आहे. माझ्या जीवनामध्ये असणारे माझी जवळची लोक, माझ्या परिचयाची, माझे सर्वत्र आप्तजन हे यांच्यासोबत माझं आयुष्य अगदी आनंदाने बहरलेलं आहे. मला पाहिजे असलेल्या सगळ्याच गोष्टी, प्रत्येक गोष्ट मिळवण्याची क्षमता, शक्ती माझ्यात आहे आणि त्या परिणामी प्रयत्न देखील करत आहे. हे प्रत्येकाने स्वतःला सांगणं खूप गरजेचं आहे, कारण की प्रत्येकामध्ये अशी क्षमता असते की ज्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी सहज मिळू शकतो. पण आपण अनेक नकारात्मक गोष्टींना स्वतःला दररोज सांगून त्या गोष्टींपासून दूर जातो. माझ्या आयुष्यात सतत संपत्तीचा पुरवठा होत आहे. माझ्या जीवनामध्ये कसलीही कमतरता नाही. अपेक्षेपेक्षा मला भरपूर काही जीवनामध्ये मिळालेलं आहे. माझ्या स्वप्नांचे अनुकरण म्हणजेच माझी स्वप्न ही ध्येयवेडी आहेत आणि त्या ध्येयासाठी मी नक्कीच प्रयत्नशील आहे हे स्वतःला सांगत चला. स्वप्न पाहणं म्हणजे स्वतःच्या ध्येयांकडे स्वतः पूर्तीस नेणं ही देखील आपली तितकीच प्रायोरिटी असायला हवी. मी माझ्या जीवनात समृद्धी आणि यश हे आकर्षित करत आहे. माझे जीवन समृद्धीने बहरत आहे आणि यश हे माझ्या जीवनाकडे येण्यासाठी आकर्षित होत आहे हे स्वतःला सांगा. दररोज मी माझे उद्दिष्ट हे पूर्ण करण्याच्या
जवळ येतच आहे, अगदी पोचण्याच्या मार्गावर देखील आहे. माझा रोजचा हा नित्यक्रम मी दररोज पाळत आहे हे स्वतःला सांगत चला. पण मी या सर्व परिस्थितीत मात्र शांत आणि प्रत्येक परिस्थितीत संयमी राहण्याचा प्रयत्न नाही तर संयमी राहत आहे आणि शांत देखील राहत आहे. प्रत्येक परिस्थिती ही मनापासून शांतपणे हाताळण्याची जबाबदारी मी स्वीकारत आहे. माझ्याकडे जिथे पाहिलं जातं पाहिजे तिथे प्रवास करण्याचं साधन आणि आहे देखील, आणि त्यामुळे मला ती प्रत्येक गोष्ट मिळवणे हे अधिक सोपे झाले आहे. प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठीचा प्रवास हा माझ्यासाठी सुखकर झाला आहे. आता हळूच आपले डोळे उघडा. पहा, या अनेक अशा गोष्टी असतात त्या आपल्या स्वप्नांना, आपल्या दिशेला, आपल्या यशाकडे, आपल्या स्वप्नपूर्तीसाठी किंवा आपल्या जीवनामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी, जे काही प्रॉब्लेम्स असतात ते दूर होण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत करतात. त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या किंवा नकारात्मक लोकांचा, नकारात्मक गोष्टींचा विचार न करता आपल्या जीवनामध्ये ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी घडत आहेत त्या गोष्टींचा दररोज स्वतःला एक 10 मिनिटं डोळे बंद करून शांतपणे या गोष्टी जर स्वतःला सांगत राहिला तर नक्कीच जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल होतील. पहा, या गोष्टी फार नाही पण साधारणतः 1 महिना तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर अवलंबले तर नक्कीच पॉझिटिव्ह बदल जीवनामध्ये घडतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हाच अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.